नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी सुरू। लातूरमधील 3 डॉक्टर नीट पेपरफुटीत सहभागी असल्याची सीबीआयला शंका। काल रात्री 2 डॉक्टरांची चौकशी करत कागदपत्र आणि मोबाईल जप्त। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरचा आणखी एक कारनामा समोर। लातूरमध्ये उद्योगधंद्यांसाठी आरक्षित भूखंड क्लास चालवण्यासाठी खरेदी केल्याची माहिती। अनिल अग्रवाल नावाच्या उद्योजकाकडून मोटेगावकरनं जमीन विकत घेतली। नीट परीक्षेत रसायनशास्त्राच्या पेपरचं भाषांतर करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णीनं 132 प्रश्न फोडल्याची माहिती समोर। प्रल्हाद कुलकर्णीनं 132 प्रश्न आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरला दिल्याचं सीबीआय तपासात निष्पन्न। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी। राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या काही विद्यार्थ्यांची सीबीआय अधिकाऱ्यांनी केली चौकशी। प्रश्नपत्रिका कोणाकडून आणि किती रुपयांना विकत घेतली याबाबत चौकशी। राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती। काही मंत्र्यांनी विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णयातील त्रुटी टाळण्यासाठी महाधिवक्त्यांचा अहवाल मागवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय शेअर मार्केटसाठी वाईट दिवस। जगातील टॉप 100 कंपन्यांमधून आरआयएल, एचडीएफसी आणि टीसीएस बाहेर भारतीय कंपन्यांची मोठी पीछेहाट। पेट्रोलमध्ये 20% अधिक इथेनॉल मिश्रण करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। भारतीय मानक ब्युरोकडून E22, E25, E27 आणि E30 इंधनाचं मानक जाहीर। पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिश्रणाला चालना मिळणार। भारताचा कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होण्यास मदत होणार। जळगावच्या जामनेर तालुक्यातील फत्तेपूरमधील पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। डिझेल भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपापासून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। दुपारपासून डिझेल भरण्यासाठी वाहन चालक उभे। पाव महागल्याचा परिणाम वडापाववरही। सामान्यांच्या आवडीचा पदार्थ वडापाव महागला। 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयाला। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबई हायकोर्टात कार्यरत 6 अतिरिक्त न्यायाधीश आता कायमस्वरूपी। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून 6 न्यायाधीशांना कायमस्वरूपी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। मुंबई महापालिका 2.5 लाख कोटींची देणी टप्प्याटप्प्यानं फेडणार। पालिकेची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचा आयुक्तांचा दावा। मुदत ठेवी कमी होत असल्या तरी विकास कामांमध्ये निधीची गुंतवणूक सुरू असल्याची माहिती। धारावी पुनर्विकासातून शहर आणि पालिकेलाही दीर्घकालीन फायदा। आयुक्त अश्विनी भिडे यांचं वक्तव्य। धारावी प्रकल्पासाठी महापालिकेची मोठ्या प्रमाणावर जमीन वापरली जाणार। समूह पुनर्विकासामुळे परिसराचा विकास आणि जमिनींचं मूल्य वाढणार। कल्याण पूर्व परिसरात नालेसफाईच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक आक्रमक। पावसाळ्यात पाणी तुंबलं तर आयुक्तांच्या दालनात आंदोलनाचा इशारा। आडवली आणि ढोकळी परिसरात नाल्यांची सफाई न झाल्यानं नगरसेवकांचा संताप। अमरनाथच्या मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या जीर्ण पुलाचं पाडकाम सुरू। नव्यानं मोठा पूल उभारला जाणार। तर नगरसेविका रोहिणी भोईर यांनी केला होता पाठपुरावा। एडीएमसीच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड। मोहम्मद दवाखान्यात 2 महिन्यांपासून पोलिओ लसीचा तुटवडा। प्रकार उघडकीस आल्यानंतर काँग्रेस गटनेत्या कांचन सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल।